नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतोय की गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं एक आंदोलन चालू आहे. पण या आंदोलनाच्या व्यासपीठावर अनेक विरोधक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर हे आंदोलन नेमकं कुठल्या कारणासाठी आहे आणि ते कारण कुठेतरी वेगळं आहे आणि आता आंदोलन वेगळ्या दिशेने चाललंय का, असा प्रश्न निर्माण होतोय. तर या संपूर्ण आंदोलनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या आंदोलनाचं आता पुढे काय होऊ शकतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत सुदर्शन वृत्तवाहिनीचे संचालक आणि संपादक सुरेश चव्हाणके. नमस्कार सुरेशजी, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. एक पिपळी लाईव्ह नावाचा पिक्चर आला होता आणि त्याच्यामध्ये सगळे डोंबारी तमासगीर कसे एकत्र यायचे आणि त्याचं कसं एक इकोसिस्टीम बनतं आणि व्यापार बनतो, दुकानदारी बनते. व्यापार चांगला शब्द आहे. असं सगळं लोकांना आता आठवत असेल, ज्यांना ज्या पिढीला माहीत नसेल त्यांनी पाहावं. कुठल्याही सरकारचा विरोध करावा याचा अधिकार संविधान देतं, त्याबद्दल काही अडचण नाही. बरोबर. आम्ही शेकडो वेळा जंतर मंतरच्या मंचाचा उपयोग केलेला आहे. पण तुम्ही एक शब्द वापरला, विरोधक. ते विरोधक भाजपाचे असतील तर काही हरकत नाही, त्यांनी जोराने विरोध करावा. कारण सत्ताधारी पार्टीला कोणीतरी विरोध केला तर त्याचा अजून जबाबदारी वाढते. पण ते देशाचे विरोधक आहे, ते धर्माचे विरोधक आहे. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर विरोधक म्हणणं सुद्धा सन्मानाचा शब्द. हे हरामखोर आहे, गद्दार आहे, नमक हराम है. अशा लोकांचा गोतावळा जिथे एकत्र आलेला आहे त्यांच्याकडं कठोर नजरेने पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर शासन केलं पाहिजे. त्या ठिकाणी कोण कोण येत आहे तर काश्मीरला हिंदुस्थानापासून तोडणं, काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग नाही असं म्हणणारी बाई तिथे येते, ती श्रूप नका आहे. असे लोक त्या ठिकाणी येतात. हे झालं एकीकडं गद्दार आणि नमक हराम अशा लोकांची गर्दी. त्यांच्या पाठीमागं विदेशी शक्ती या मोठं मोठं त्या पाठीमागं तुम्ही पाहत असाल तर त्यांना खाऊ घालायला मुसलमानांनी आपला रसद लावलेली आहे आणि ते रसद तशीच देत नाही, त्यात थुकून बाकी सगळ्या गोष्टी करून देतात, म्हणजे बाटवून देतात. त्यामुळे तो सगळा बाटलेला जसं अन्न तसं मन ते सगळं चालूच आहे. दुसरीकडून मोठ्या प्रमाणात विदेशी धन येत आहे. इंटरनॅशनल मीडियामधून त्यांना सपोर्ट येतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो का, CGP पार्टी स्थापन होण्याच्या 2 हफ्ते आधी मी आपल्या चॅनलवरून सांगितलं होतं का असं काही होणार आहे म्हणून. कारण मला माहित होतं का आता बंगाल जिंकल्यानंतर, म्हणजे बंगालमध्ये मोदी हरले असतं, त्यांचं काउंटडाऊन मांडलं गेलं असतं. मग पॉलिटिकली मोदी ज्यावेळी बंगालमध्ये जिंकतील त्यावेळी लगेच एक असा प्रयोग चालू होईल असं माझं एक सोशल सायंटिस्ट म्हणून, एक जर्नलिस्ट म्हणून अंदाज होता. इनपुट नव्हतं. तो अंदाज खरा ठरला. आणि ज्यावेळी ते जंतर मंतरवर येणार ते काय काय करणार याच्यावर मी एक शो केला. तर माझ्या त्या शोला इंटेलिजन्स एजन्सीने पण खूप सिरियसली घेतला. आत्ताही तुम्हाला वाटत असेल का जंतर मंतरवर लोक कमी आहे आणि असंच चालू आहे, असं नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे त्यांनी जिवंत ठेवायचं ठरवलेलं आहे. ते योग्य वेळीची वाट पाहत आहे आणि त्यावेळी हे लाखो लोकांना रस्त्यावर उतरू शकतील. कारण काय झालंय की ते लाखो लोक कन्व्हिन्स असतील असं नाहीये. पण आता सोशल मीडियाचा प्रभाव असा आहे का काही दिवसांनी परत 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 ते गोविलच्या सिद्धांतानुसार जर एकदा काही सांगत राहिलं तर ते खरं वाटतं. आणि म्हणून सोनम वांगचुकवर खूप दशक आधी पिक्चर आणलाय, त्याला बरोबर एस्टॅब्लिश केलंय. हा CIA कामाचा तरीका आहे, पद्धती आहे, स्टाईल आहे. त्यामुळं त्याच्या पाठीमागं योग्य वेळी खरबो रुपये लागतील, सोशल मीडियावर एकदम तुफान येईल आणि रस्त्यावर पण लोक उतरतील. यात काही विशेष मला वाटत नाही. हा, त्यासाठी सावधान जरूर केलं पाहिजे. तुमचा उद्देश तोच असावा असं मला वाटतं. हो, पण मग आता या सगळ्या आंदोलनात तुम्ही आत्ताच म्हणालात की हे त्यांना चालूच ठेवायचंय, ते थांबवायचंच नाही. मग पुढे काय घडू शकतं आणि सरकारने काय करायला हवं? त्यांना पळवा नाही इथून, कशाला यांना इथे ठेवलं. तुम्हाला माहिती आहे रात्री तिथं काय चालतं. सोप्या भाषेत झाला तर तुम्ही बहिणीसारख्या तुमच्या समोर आणि TV समोर काय बोलावं. पण पोरगा पोराला किस करतोय, पोरगी पोरीला रात्री किस करते, मुलगा सगळं चालू आहे तिथं. आणि हे फक्त चोरी छुपे नाही चालू आहे, हे सगळं कॅमेऱ्यावर पण येत आहे. मग हे काही क्रांती करायला निघालेले आहे का? तर ते त्यांना फक्त 370चं नाही बोलायचंय, 377 पण बोलायचंय. ते असे सगळे लोक त्या ठिकाणी. त्यामुळं मी तर सरकारला म्हणलं दंडे मारा यांना. सरकारला काय असतं, जोपर्यंत समाजाला त्या थर्मामीटरवर 101 बुखार येत नाही ना, तोपर्यंत तो बुखार आला असं वाटत नाही ना. म्हणून सरकारला जरा त्यांचा अति होऊ द्यायचंय, ते होईल. म्हणजे सरकार कुठेतरी एक पॉइंट येण्याची वाट बघते असं म्हणायचंय का तुम्हाला? पिरियडची वाट पाहत आहे.
असं पण मग त्यानंतर काय होऊ शकतं, पुढे काय या आंदोलनात होऊ शकतं असं असं वाटतं आहे. तुम्हाला? मी तुम्हाला काय म्हणलं का ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीची लढाई आहे, ही होत राहणार आणि आता तर जास्त होणार. त्यामुळं या लढाईला तुम्ही लाईटली घेऊ नका, पण सावधान राहा, घाबरू पण नका, असं माझी अपील आहे. आणि पुढे काय होणार तुम्ही म्हणलं ना, रस्त्यावर लोक उतरतील, तिथं पण मोठमोठे लोक, तुम्ही अचानक 2 दिवसापासून तिथं पॉलिटिकल बॉलिवूड बिलिवूड वगैरे वगैरे सगळं सपोर्ट यायला लागले. आता हे वाढेल पुढं, कारण त्यांची इकोसिस्टम फार मोठी आहे. ते मोठमोठ्या इन्फ्लुएन्सरला पैसे देतील, मोठमोठे मीडिया हाऊस बदलतील, मोठमोठे इंटरनॅशनल लोक तिथे येतील, पिपडी लाईव्ह चालू होईल. पण यांनी सुरुवात जी केली ती नीटच्या मुद्द्यावरनं केली, पण आता कुठेतरी कुठल्या त्यांचं तरी आंदोलन विषयाला- भरकटत कुठल्या जात तरी आहे. एखाद्या विषयाला असा एक स्टार्टिंग पॉइंट असतोच. भरकटलेलं नाहीये हम्म. त्या दिशेने नेलंय. केजरीवालचा जो उदय होता तो भ्रष्टाचार विरोध आंदोलनातून केलेला होता, पण लक्ष त्यांचं पॉलिटिकल पार्टी होतं, सत्ता होतं. त्यामुळे यांचंही तेच आहे. या आम आदमी पार्टीच्या मागची लोकच हे सगळं काही करताय. फक्त त्या आधी त्यांनी आम आदमी आणला होता, त्याच्या आधी खास म्हणजे तुम्ही विशेष आहात असा आपण भाव लोकांमध्ये पैदा करायचो. त्यांनी लोकांमध्ये भाव पैदा केला की तुम्ही आम आहात. आता त्याच्या खालची स्थिती आहे तर तुम्ही तर झुरळ आहात. म्हणजे तुमच्यामध्ये डाऊनफॉल करायचा व्यक्तीमध्ये, त्याच्यामध्ये तो भाव निर्माण करायचा, असं आहे. पण सध्या हे जे सगळं आंदोलन सुरू आहे ना, तर त्याच्या बाबतीत लोक खूप गोंधळलेले आहेत की या वांगचुकला आम्ही सपोर्ट करायचा की नाही करायचा. तुमचं एकूण आकलन काय आहे? नाही, गोंधळलेले कोण आहे? ज्यांना स्पष्टता नाही ते ज्यांना स्पष्टता नाही ते असा एक मधला वर्ग असतोच. वातावरण इकडे झालं का तो ट्रेंडिंग असतो. म्हणजे त्याचं एक लाईन जे होतं ना, ते ट्रेंड कुठल्या दिशेने चालू त्या दिशेने होतं. असं काही विचलित व्हायची गरज नाही. हा आणि बाकीच्या लोकांमध्ये, अरुंधती राव आणि वांगचुकमध्ये काही फरक नाही. वांगचुकला मी सपोर्ट केला असता जर त्यांनी म्हणलं असतं का अरुंधती राय या मंचावर यायचं नाही, तुला सपोर्ट द्यायचा आहे, तू बाहेरून दे, आमच्या मंचावर नाही यायचं. नाही तर यायचं असेल तर आधी सांग का काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग आहे आणि म्हणजे आपण जसं नारा देतो की दूध मागो खीर देंगे, काश्मीर मागो चीर देंगे, असं अरुंधती राय तू बोल, आधीच्या बयानबद्दल माफी माग आणि मग माझ्या मंचावर चढ. असं काही तो बोलला असता तर मग मी असं म्हणलो असतं की विचार करायला हरकत नाही. हे काही नाही, हे नई बॉटल पुराणी शराब आहे. पण मग सोनम वांगचुकला पुढे करून हे सगळे आपला राजकीय अजेंडा हो. साधतायत असं असं कुठेतरी जगात आहे. आता काय यायचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. तुम्ही जगात आपल्या आसपासच्या देशामध्ये काय झालं, तिकडं बांगलादेशामध्ये युनिसला पुढे केलं गेलं. हे सगळे प्यादे आधीपासून त्यांनी एस्टॅब्लिश करून ठेवलेले असतात, त्यांना आधीच पुरस्कार देऊन ठेवलेले असतात. योग्य वेळी बटन दाबाय, जितनी चाबी भेरी रामणे उतना चले खिलोना. नक्कीच. पण मग आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये सरकार पुढे काय करू शकतं, काय तुम्हाला आणि मी वाटतं? म्हणलं ना तुम्हाला, मी तर आधीच तुम्ही विचारायला हे उत्तर दिले की सरकार योग्य वेळेची वाट पाहत आहे. हम्म. सरकारला दाखवून द्यायचं काय कोण कोण येत आहे. पहिल्याच दिवसांना उठून पळून लावलं असतं तर त्यांना विक्टिम कार्ड झालं असतं, त्यांना खेळायला झालं असतं. तो भारतात येऊन त्याला अटक होईल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. मी स्वतः सरकारला असं म्हणलं, माझा शब्द पोहोचवला की याला अजिबात अटक करू नका, याची मोठी बंद नका ठेवू, त्याला होऊ द्या. मग कुणीच नाही आलं, लोक कमी आले, खुल्ली मुठ्ठी. पण दिवस जसजसे आंदोलनाचे वाढत जात आहेत तसं जागतिक स्तरावर कुठेतरी हे आंदोलन पोहोचतंय, तर मग नाही काय? जागतिक स्तराने सुरू केलेलं आहे, त्यांनीच आणलेलं आंदोलन आहे. हे प्यादे आहे त्यांचे. हा CIA प्रयोग आहे. जे हिंदुस्थान चौथी इकॉनॉमी बनलंय, ज्या दिशेने पुढे चाललोय आणि त्यांचं ज्या डिक्लाइन होत आहे आणि आपण जेवढं वर जातोय त्यात हिंदुस्थानला डॅमेज केल्याशिवाय आता काही होणार नाही. आणि म्हणून मागच्या 10-12 वर्षात मोदींनी जे काही केलं त्याची तळी भरायची असं यांची योजना आहे. त्याच्यासाठी चीन पण यांच्या बाजूने ना अमेरिका पण यांच्या बाजूने, अशी ही स्थिती आहे. युद्ध पण होईल, मला काही विशेष नाही वाटणार युद्ध झालं. कारण काय, हिंदुस्थानचा पायात पाय अटकावण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते सगळं होईल. आपण अशी आशा करूया की सरकार लवकरच या सगळ्यावर काहीतरी ऍक्शन घेईल आणि हे आंदोलन थांबेल आणि लोकांना कुठेतरी चांगली दिशा मिळेल अशी अपेक्षा करूया. कारण होतंय काय की लोक कुठेतरी भरकटत चाललेत, म्हणजे वेगळ्या काहीतरी त्यांच्या समोर प्रश्न उभे केले जातात आणि होतंय आंदोलनाचं पुढे काहीतरी वेगळंच. तर फार सिरियसली घेऊ नका. आपण फार वेळ त्याच्यावर दिला तर त्यांना जे पाहिजे ते आपण करतो. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला या वेळेची कमी आहे, हा पण मला जे वाटलं ते मी सांगितलं. तुमच्या हिंदुस्थान पोस्टला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद सर. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.